नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 70 वर्षात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर माघारी घेण्यात आला आहे. राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची तीव्रता लक्षात घेता अखेर राज्य सरकारने शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करून कर्जमाफीचा तोडगा काढला आहे. जुन्नर तालुक्यात या संपादरम्यान काय घडामोडी घडल्या, या सगळ्या घडामोडी आपला आवाजने दिवस रात्र एक करून आपल्याला दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. काय होत्या या सगळ्या घडामोडी आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहणार आहोत 1 जूनच्या संपाआधीची तयारीची बातमी. जाणून घेतली होती कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहूयात. जगाचा पोशिंदा अन्नदाता बळीराजा अर्थात आपल्या कुटुंबासह तिन्ही ऋतूंमध्ये काबाड कष्ट करणारा तुमचा आमचा शेतकरी राजा 1 जून पासून संपावर जातोय. शेतकरी राजाला कधी दुष्काळाशी सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे अवकाळीमुळे तो मेटाकुटीस येतोय. अशातच शेतीमालाचा कोसळणारा बाजारभाव, डोक्यावर असणारे बँकांचे कर्ज आदी विविध संकटांमुळे बळीराजा थेट मृत्यूला कवटाळतोय. अखेर बळीराजाने 1 जून पासून संपाची हत्यार उगारली आहे, तर जगाच्या या पोशिंद्याला रस्त्यावर उतरण्याची का वेळ आली पाहूयात. शेतकरी एकजुटीचा जय असो, शेतकरी एकजुटीचा जय असो. किसान क्रांती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. किसान क्रांती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. किसान क्रांती मी शेतकरी संपावर हे आंदोलन नगर जिल्ह्यातील पुणतांब्या गावापासून सुरू झालेलं आहे. त्या गावामध्ये ग्रामपंचायतचा ठराव होऊन सगळ्यांनी एकमताने संपावर जाण्याचा निर्धार केला. त्यानंतर आजूबाजूच्या 50 गावामधून अशाच प्रकारचे ग्रामपंचायतीचे ठराव झाले आणि शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण 1 जूनपासून संपावर जायचं. या भाजप सरकारच्या मंत्र्यांना सत्तेचा माज चढलेला आहे. महाराष्ट्रातले सर्वसामान्य शेतकरी या किसान क्रांती मी 1 जून पासून संपावर यासाठी पूर्ण ताकदीने उभे आहेत. यातील दूध, भाजीपाला, फळे कोणतेही बाजारपेठेत जाणार नाही याची खात्री या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी दिलेली आहे. 1 जूनला सुरू झालेल्या संपापासून ते संपाच्या माघारीपर्यंत आपला आवाजने शेतकरी हिताच्या प्रत्येक बातमीला न्याय दिला होता. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी जुन्नर येथील शेतकऱ्यांना अटक केल्याची बातमी केली होती. नेमकी काय होती ही बातमी पाहूयात. काही शेतकऱ्यांना जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले. जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल न करता त्यांना सोडण्यात यावे यासाठी शुक्रवारी सकाळी शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी जुन्नर पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. अखेर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी आंदोलकांना शांत करत सहकार्य करण्याचे आवाहन केले. आंदोलन राज्यभरात चालू आहे आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकरी आंदोलन असताना त्याच्यामध्ये वेगळं वळण डिपार्टमेंटनी लावले. त्याला तुम्ही सर्वस्व जबाबदार राहणार. केस करायची माझ्यावर करा, माझ्यावर करा ना. आणि माझ्यावर करा. मी सांगते ना, मी तुम्हाला सांगते की माझ्यावर मी केस घ्या. मी आतमध्ये बसते ना, मी मला ठेवा 2 दिवस आतमध्ये बस, पण ती पोरं बाहेर करा. राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत. जुन्नर शहर व परिसरातील शेतकरी देखील जुन्नर शहराच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात असणारी ही बाजारपेठ या ठिकाणी बंद करण्याची हाक शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. या संपाबद्दल असं सांगू की गेली 70 वर्ष कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही. प्रत्येक क्षेत्राचा विचार केला जातो, परंतु शेतकऱ्यांचा विचार होत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर देश चालतो आणि संपूर्ण जग चालतं, त्या शेतकऱ्यांचा विचार आणि शेतकऱ्यांना आलेली जाग
हे याच्यातून दिसतंय. प्रथमतः शेतकरी जागे झाले आहेत, एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी जर सरकारचा निषेध करायचं ठरवलं आहे, सरकारने त्यांची हाक ऐकावी, त्यांना न्याय द्यावा, त्यांच्या मालाला हमी भाव द्यावा. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चालणारा हा संप हा यशस्वी करण्यासाठी पक्ष म्हणून नव्हे, पक्षी पायताना बाजूला ठेवून सर्व आम्ही शेतकरी म्हणून त्यांच्यासोबत आहोत. हा शेतकऱ्यांचा संप हाणून पाडण्याचा डाव जरी सरकारने केला तरी ते आता शक्य नाही, कारण शेतकरी पेटत नाही. शेतकरी पेटला तर त्याला कोणी विझवू शकत नाही, थांबवू शकत नाही. आपण देखील मीडियाने या गोष्टीचा दखल घेऊन, या संपाची दखल घेऊन याची तीव्रता वरपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावा, हीच मी तुम्हाला तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करते. आपल्या आवाजला याच पद्धतीने आजपर्यंत आपला आवाज जर लढा देत असेल आणि अन्यायाविरुद्ध भांडणाऱ्या लोकांना साथ देत असेल तर या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांना आपण साथ द्यावी, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा. सबका साथ सबका विकास म्हणून सत्तेत आलेलं भाजप सरकार आता तरी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करेल का, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. शेतातला शेतकरी जेव्हा प्रथमच आपल्या मागण्यांसाठी थेट रस्त्यावर उतरला तेव्हा शेतकऱ्यांचा आक्रोश जाणून घेतला होता कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहुयात यातील काही निवडक घडामोडी. आपण पाहिलं रस्त्यावर उतरलेल्या संपकरी शेतकऱ्यांची ही दाहकता. जुन्नरसह राज्यभरातील बळीराजाच्या या आंदोलनाची ही धार आणखी तीव्र झाल्याचं आज दिसून आलं. आज संपाचा दुसरा दिवस होता. बळीराजाच्या कुटुंबातील लहान थोरांपासून सर्व सदस्य आज पोटतिडकीने आपली भावना माध्यमांपुढे मांडताना दिसले. सरकारला थोडी पण दया येत नाही काय आमची. हे बघा, ही आमची लहान मुलगी आहे, हिला रोज आम्ही शेतात नेतो, हिच्या डोळ्यात पाणी फुकट येतंय का? आम्हाला इतकं वाईट वाटतंय, पण आम्हाला आमची मुलं शेतात न्यावं असं वाटत नाही. पण आमच्यावर इतकी वेळ आली का आम्हाला त्यांना नेलंच पाहिजे. ते फ्लावरला भर वडीतात, खत घालीतात लहान लहान पुरी. आज फ्लावरचं इतकी नुकसान आहे का आमची का बास रे बास. आम्ही जर गळफास घेतला तर काय करशाल तुम्ही? काय करणार आहे? पैसे भरून देणार आहे का? ह्या पुरीला जर मी काही केलं तर पैसे येणार आहेत का? नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कांद्याला बाजार पाहिजे, सोयाबीनला बाजार पाहिजे, मालाला बाजार पाहिजे. नाही शेतकऱ्यांनी करायचं काय? साळवाडी येथील मुक्ताई डेअरी फार्म मध्ये होणारे दैनंदिन 18,000 लिटर दूध संकलन पूर्णपणे बंद आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याचं ठरवलेलं आहे. जुन्नर तालुक्यातल्या पूर्व पट्ट्यातील वडगाव कांदळी, साळवाडी, निमगाव सावा, पारगाव या गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे संपात सहभागी घेतलेला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी बळीराजा अखेर पेटून उठलाय. शेतकरी संपाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होऊन रस्त्यावर अक्षरशः भाजीपाल्यांचे ढीग दिसून येत आहेत. प्रथमतः मी आपला आवाज आणि वाणी साहेबांचा धन्यवाद देतो, कारण शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय त्याबद्दल मी वाणी साहेब आणि आपल्या आवाजला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण जी सुरुवात केली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद देतो. आणि शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय त्यामध्ये सर्वात जास्त आपल्या सर्वांनी सहकार्य करावं याशी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. कालपासून हा संप सुरू झालेला आहे. शेतकऱ्याचं उत्पादन जो खर्च आहे, उत्पादन खर्चसुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये निघत नाही आहे. गेल्या 1.5 वर्षापासून टोमॅटोला बाजारभाव नाही आणि इतरही पिकांना बाजारभाव नाही आहे. कोणत्याही प्रकारचा आम्हाला 1 रुपये कोणत्याही माला मिळत नाही. जे सरकारने ताबडतोब याची दखल घ्यावं. तर संपादरम्यान कधी बांधावरच्या शेतकऱ्यांच्या व्यथाही संपादक रायचंद शिंदे यांनी जाणून घेतल्या होत्या. नेमक्या काय होत्या या सगळ्या घडामोडी पाहुयात यातीलच काही भाग. या संपाची दाहकता नगर कल्याण महामार्गावरही दिसून आली. मुंबईला जोडणाऱ्या या प्रमुख महामार्गांपैकी एक असलेल्या या महामार्गावर पिंपरी पेंडार येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला वाहतूक रोखण्यासाठी रात्रभर जागून एक प्रकारे जागते रहो आंदोलन केले. राज्यभर शेतकरी संपाचं आंदोलन सगळीकडे पोहोचलेलं आहे. आपण जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंडार या गावामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो कल्याण नगर हा महामार्ग आहे. 2 दिवस शेतकऱ्यांनी इथे गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा रास्ता रोको या ठिकाणी जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवलेल्या आहेत. कुठलाही शेतमाल मुंबईला जाणार नाही. सगळ्या शहरांच्या नाड्या या ग्रामीण भागातून आता बंद करण्याची कामं सुरू आहेत. पण पिंपरी पेंडारची ही आक्रमकता, या रस्त्यावरती रात्रभर ही सगळी लोक जागून होती आणि सगळ्या गाड्या त्यांनी
चेक केल्या होत्या. नेमकी काय भावना आहे, सगळे ग्रामस्थ यासोबत आहे, शेतकरी का पेटलेला आहे, शेतकऱ्यांची आंदोलनाची नेमकी भूमिका काय आहे. तिथला जो कांदा आहे, कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. आजच्या मितीला त्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही. आम्ही टोटल माल सगळा थांबवलेला आहे. आमची कर्जमुक्ती झाली पाहिजे. आमच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे. सरकार असल्यामुळं सगळे आमदार खासदार भाजपच्या नादी लागून आमच्या हे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत आणि आमचे कांदे वगैरे रस्त्यावर ओतून आम्ही निषेध करत आहोत. ओतूर येथे शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके आणि विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सामील झाले होते. आम्ही सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन सर्व पक्षीय सर्व कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. नगर जिल्हा असेल, संगमनेर असेल, जुन्नर तालुका असेल, या सगळ्या ठिकाणावरून जो काही भाजीपाला आणि दूध जातो ते सगळं या हवेच्या मार्गावरून जात आहे. गेले कालपासून शेतकऱ्यांचा संपामध्ये आम्ही सर्व शेतकरी या निमित्ताने सामील झालेलो आहोत. सत्तेसाठी ते एकत्र आणि मग नंतर शेतकऱ्यांच्या विरोध असेल तर इकडे रस्त्यावर उतरून बोंबलायचं. ही दुटप्पी भूमिका आता आम्ही खपून घेणार नाही. टोमॅटोचे आगार म्हणून ओळख असलेल्या एडगाव येथील एका शेतावर जाऊन आम्ही बांधावर फेकलेल्या लालेलाल टोमॅटोचा खच पाहिला. आत्ताशी कुठेतरी तेजी झाली होती. मार्केटमध्ये 300 रुपयापर्यंत मार्केट गेलं होतं नारायणगावचं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे. आमचा शेतकरी बांधवांचा या संपाला कोणताही विरोध नाही, परंतु सध्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे आमचा तो या संपामुळे थोडासा हिरावून जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत संप यशस्वी केलाय. यात काही ठिकाणी दूध रस्त्यावर टाकून तर गाड्यांमधील कांदे टोमॅटो फेकून शेतकरी हिताच्या मागण्या सरकारने मान्य करण्यासाठी आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. शेतकरी संपामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी जुन्नर शहराच्या बाजारपेठेकडे आपला ताफा वळवला व चालू असलेले दुकाने बंद पाडण्यास व्यापाऱ्यांना भाग पाडले. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा ना करते सरकारचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा ना करते सरकारचा. जुन्नर बस स्थानकासमोरील जुन्नर नारायणगाव रोडवर विक्रीसाठी आणलेली केळी रस्त्यावर टाकून त्यावर गाडी फिरवून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या संप काळात राज्यात काही ठिकाणी बळीराजावर लाठीचार्ज करण्यात आला. जुन्नर तालुक्यातही खाकी वर्दीच्या रोषाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. दोनच गोष्टी आहेत मध्ये. तुमचं लॉजिक जर इतकं खंबीर असेल आणि कायद्याला धरून असेल तर तुम्ही मला पटवून द्या. आपण इथं वाद घालत बसू आज रात्रभर. माझी फोर्स तशी, पण मला कायदा माहित नाही हे अत्यंत वेग स्टेटमेंट आहे. कायदा हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित असलाच पाहिजे. जोडधंद्याचा प्रश्न नाहीये. तुम्हाला तुमचे एम्स तरी क्लिअर आहेत का? तुम्हाला शेतमालाला भाव पाहिजे आहे. कोंबड्यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दुधाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? याला काय पुरुषार्थ म्हणत नाही. एवढा मोठा मॉब बसलेला आहे. एक मिनिट, एवढा मोठा मॉब बसलेला आहे आणि त्या मॉब मध्ये कुणाच्या तरी खांद्याच्या मागे लपून काहीतरी चावचाव करणं याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. ज्याला इतकी हिंमत असेल माझं बोलणं झाल्यानंतर इथं येऊन बोलायचं. इथं मी ऐकून घ्यायला तयार आहे. ही चावचाव बोलणारी ही जी जमात आहे ना, बेकड जमात आहे. जे बेकड असेल त्यांनी बोलावं आता. हे बघा, आमच्या सुद्धा एक दरम्यान पिंपरी पेंढार येथील घटनेनंतर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत 48 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे. आज दिवसभर घटनेचे तालुक्यात पडसाद उमटले. आमदार शरददादा सोनवणे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत शेतकरी वर्गावर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या पोलिसांना सूचना केल्या.
शेतकऱ्यांना घरात घुसून उठून तिकडं गाडीत घालून नेले त्यांना. यांचं काय एवढं राईट आहे का? याचं फार हुकुमशाही झाली. शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला हा जुन्नर तालुका आहे. या जुन्नर तालुक्यातील जनता अतिशय संयमी आहे. शेतकरी कधी चिडत नाही, तो चिडला तर शांत राहत नाही. या सगळ्याच मंडळांनी संयमाने हा जर प्रश्न सोडवला नाही तर येथील शेतकरी चिडल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतील. आम्ही सातत्याने सगळ्यांना सांगतोय की हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या नेत्याचं नाही, हे शेतकऱ्यांचं आहे. म्हणून सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन हे रस्त्यावर उतरून केलं पाहिजे. या जुन्नर तालुक्यामध्ये काही नेते मंडळी जर सहभागी होणार नसतील तर त्यांची जागा ही जनता त्यांना दाखवून देणार आहे. पण पोलीसच्या पदराआड लपायचं आणि हे आंदोलन मोडीत काढायचं आणि त्याच्यात कुरघोडा करायचं हे आम्ही सहन करणार नाही. मी आता या संपूर्ण जामिनकीनंतर मुख्यमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनच्या माध्यमातून या सर्वांचे खटले केसेस पाठीमागे यायला पाहिजे. 7,500चा जामीन प्रत्येकी झालेला आहे आणि विशेषत्वाने त्यांना हजेरी लावलेली आहे महिन्यातून एकदा 1 तारखेला. पण हे सगळं साहेबांच्या समोर मांडून मुख्यमंत्र्यांना सांगून की शेतकरी वर्ग आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या केसेस निर्विवादपणे पाठीमागे जायला पाहिजे, हे खटले मिटले पाहिजेत. अशा पद्धतीचा तालुक्याचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणे आपली भूमिका घेऊन त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी करणार आहोत. दरम्यान पिंपरी पेंढार येथील गुन्हे दाखल केलेल्या 58 आंदोलक शेतकऱ्यांना जुन्नर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 7,500 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आंदोलकांची कोर्टाने सुटका केली. या प्रकरणात वकील संजय टेंबे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. खरं तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संप पुकारलेला होता आणि शेतकऱ्यांचा आग्रह होता की या ठिकाणी कोणताही शेतमाल चुकीच्या पद्धतीने तुम्ही नेऊ नका. आणि असंच करत असताना तिथं काही गडबड झाली आणि तिथं असंख्य आसपासच्या परिसरातील लोक जमा झाली आणि त्यानुसार तिथं चुकीच्या पद्धतीने जवळपास 58 जे काही सामान्य शेतकरी आहेत त्या शेतकरी आंदोलकांविरुद्ध ओतूर पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी रात्री गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांना जर या ठिकाणी जामीन मिळाला नाही तर त्यांच्या भावना अधिक तीव्र होतील आणि त्यांच्यावर अन्याय केल्यासारखी परिस्थिती तयार होईल. या पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने या आंदोलकांविरुद्ध केस दाखल केलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी या आरोपींना जामीनवर मुक्त करणं गरजेचं आहे. ही बाब कोर्टाने ग्राह्य धरली आणि आज जुन्नर न्यायालयाने न्यायाधीश श्रीमती खराटे मॅडम यांनी या ठिकाणी या 7,500 प्रति असं प्रत्येकी जामीन मंजूर केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर 7 समुद्रापार अन्नधान्यांसह दूध, भाजीपाला, फळफळावळ निर्यात करणारा महाराष्ट्रातील बळीराजा मागील 5 दिवसांपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. आजच्या 5व्या दिवशी शेतकरी बांधवांनी मुंबई वगळता पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याचं सर्वदूर दिसून येते. जुन्नर तालुक्यातही जुन्नर शहरासह नारायणगाव, आळेफाटा, पिंपळवंडी, ओतूर, पिंपरी पेंढार, बेल्ले, बनकर फाटा आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला. जुन्नर तालुक्यातही शहरातील शंकरपुरा पेठ येथील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जुन्नर शहरातल्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये हे असं कुलूप लागलेलं आहे आज दिवसभरामध्ये. त्याचं कारण हे तसंच आहे, राज्यव्यापी संप सुरू आहे आणि या संपाचे सगळे फटकारे प्रत्येक शहराला भेडसावत. आपण आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापार संकुल जुन्नरमधली ही मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये आज पाहू शकतोय माझ्या पाठीमागे सगळ्या दुकानांना आज या अशा पद्धतीने हे कुलूप लागलेले आहेत. सगळे व्यवहार ठप्प आहेत आज. त्याची कारणं आपल्याला माहिती आहे, मागच्या 5 दिवसापासून राज्यव्यापी संप आहे पण त्यातला हा आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संघटनेचा शासनाच्या धोरणामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे. 1 जून पासून शेतकरी संपावर गेलेला आहे. आजचा संपाचा 5वा दिवस आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे. आपण नारायणगाव बसस्थानकाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय, या ठिकाणी एस टी महामंडळाच्या बसेस आहेत, मात्र प्रवाशांचा शुकशुकाट आहे. शेतकरी, प्रवासी ही सगळीच मंडळी या संपामध्ये सहभागी आहेत.
आळेफाटा येथे आपण आहोत. आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. ज्या शेतकऱ्यांना माल मुंबई पुण्याला वगैरे न्यायचा असेल किंवा कुठला अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. आळेफाटे या ठिकाणी हा कल्याण महामार्ग आहे. नगरकडे जातो, नाशिककडे जातो, पुण्याकडे जातो. या ठिकाणी लोक चौकामध्ये उभे आहेत. मात्र आजचा बंद 100% कडकडीत पाळलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार नाही. सरकार कुणाच्या जीवावर आहे? आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर नाही तर कुणाच्या जीवावर? गुजरातचा भाजीपाला मुंबईला पोहोचतोय आणि मग सरकार हे कुणाचं आहे? गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे? उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं सरसकट 1 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. तीच भूमिका महाराष्ट्रात यायला पाहिजे होती. वास्तविक पाहता शेतकरी उत्तर प्रदेशामधले निराळे आहेत आणि महाराष्ट्रातले निराळे आहेत असं नाही. आणि सत्ता दोन्हीकडे त्यांची आहे. मग उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना एक नाही आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नाही, हा कुठला नाही होऊ शकतो. पिंपरी पेंढार येथील गावामध्ये पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तेजस्विनी सातपुते या महिला अधिकाऱ्यांच्या चुकीच्या शब्दामुळे शेतकरी खवळलेले होते. येथील 58 शेतकऱ्यांना अटक झाली होती. सगळ्याच राजकीय पक्षाच्या मंडळींनी सहकार्य करून या सगळ्या शेतकऱ्यांना जामिनावर सोडलेलं आहे. शेतकरी बांधवांनी त्याचबरोबर दुकानदारांनी पूर्णपणे बंद पाळलेला आहे. आपण ओतूरमध्ये आलेलो आहोत. ओतूर येथीलही शेतकऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान जे केलेली आहे हे त्यांनी भरून द्यावा आणि हे दुधाचं याचं सगळं बंद केलेलं आहे. फार काय करायचं? शेतकऱ्यांनी मरायचं आहे का? आपण आहोत नगर महामार्गावर बनकर फाट्यावर आपण पाहतोय सगळी दुकानं वगैरे बंद आहेत. ह्या सगळ्या शेतकरी बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. संपाचा फटका बाजार समित्यांमधील मजुरांनाही बसतोय. टोमॅटोची राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या 2000 उत्तर भारतीय कामगारांना याचा चांगलाच फटका बसतोय. हाताला काम नाहीच पण पोटाची उपासमार होतीये अशी अवस्था या कामगारांची झाली आहे. एरवी शेतकरी आणि कामगारांनी गजबजलेल्या बाजार समित्या आज मात्र व्यापारी आणि हे मजूर वेळ घालवण्यासाठी क्रिकेट खेळताना दिसत होते. आज सलग 5 दिवस बाजार समित्यांमधील व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यहाँ पर कम से कम 2-2.5 हजार लेबर वाले काम करते हैं. सभी बाहर के रहने वाले हैं और 4-5 दिन से खाली इधर हाथ पे हाथ धर के बैठे हैं. कोई काम नहीं है, खाली क्रिकेट खेल करके केवल अपना टाइम पास कर रहे हैं. बळीराजासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी संप काळात आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील काही कवयित्रींनी मात्र आपल्या शब्दातून जगाच्या पोशिंद्याची व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. शेतकरी राजा तू सर्वांचा शिकारी, राजा असून राज्यात तूच भिकारी, वादळात नौका तुझी बेसहार्य परी, नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी, नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी. बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो, आईकडे पाहून जीव माझा झुरतो. बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो, आईकडे पाहून जीव माझा झुरतो. कर्ज घेऊन बियाणे पेरतो आणि जेव्हा गरज असते तेव्हा पाऊसच दांडी मारतो. बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी राज्यभरामध्ये विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आपले आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे तर काही ठिकाणी हेच आंदोलन तीव्र झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, ओतूर, मड या भागाकडे राज्याच्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पिंपरी पेंढारच्या गावातील 58 शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. अशातच या गावाला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी देखील भेट दिलेली आहे. आज या शेतकरी संपाचा हा 6वा दिवस होता. 5 दिवसामध्ये काय घडामोडी घडल्यात हे आपण आपल्याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. अनेक प्रकारची जे आंदोलनं झाली, काही ठिकाणी रस्त्यावरती दूध टाकण्यात आले, काही ठिकाणी भाजीपाला फेकून देण्यात आला. या प्रत्येक घटनेवरती आपल्यावरची नजर होती. आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी, आपल्यावरचे संपादक रायचंद शिंदे, आपल्यावरचे प्रतिनिधी पोपट बडे, सचिन डेरे या आपल्यावरच्या सर्वच टीमनी
दिवस रात्र एक करून आपणापर्यंत जुन्नर तालुक्यात शेतकरी संपाच्या झालेल्या प्रत्येक घटनेचं कव्हरेज दिलेलं आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकरी व काही राजकारणी मंडळी यांनी एकत्र येऊन जुन्नरच्या तहसील आवारामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी करत जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना आपल्या भावना व्यक्त करत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही म्हणून गेले 5 दिवस शेतकरी संपावर गेलेला आहे. आजचा संपाचा 6वा दिवस आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्नर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे. तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर याच शेतकऱ्यांचं भविष्यकाळामधलं आंदोलनाचा पवित्रा वेगळा असणार आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्याचबरोबर खासदार असतील आमदार असतील यांच्या कार्यालयाला यांच्या निवासस्थानाला टाळे ठोकले जाणार आहे. या शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवले जावेत. मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांच्या हाकेला साथ द्या अन्यथा हा बळीराजा अधिक तीव्र होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी बुधवारी रात्री पिंपरी पेंडार या ठिकाणी आले होते. संपकरी शेतकऱ्यांना शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. संपामुळे भाजप सरकार अडचणीत आले असून पूर्णतः घाबरून गेलं आहे. ते फक्त आव आणतंय की आपण घाबरलेलो नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांना गोळ्या करून काम केलेलं आहे त्यांना सुद्धा सांगणार आहे मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना घड्यावर तुम्ही एकटे नाही उभा देश तुमच्या मागे उभा राहतो परंतु लढाईचं मार्ग सोडायचं म्हणून देश पातळीवर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना एक करून ही लढाई त्या राज्यकर्त्यांच्या छातावर बसून आपल्याला लढायची आहे. आणि बघूया या दीड दपडीच्या पुढाऱ्यांची ही मनोकामना यशस्वी होते का आमचा दृढ निर्धार यशस्वी होतो हे मला दाखवून द्यायचं आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीही पिंपरी पेंडार गावात भेट देऊन भाजप सरकारच्या शेतकऱ्यांविरोधी धोरणावर कडाडून प्रहार केला. नेता आवाज करत नाही एक सामान्य कार्यकर्ता पेटून उठतं आणि अवघा महाराष्ट्र बंद करतं. ते शेतकऱ्याची ताकद पुन्हा महाराष्ट्राला अनुभवली आहे. तुम्ही आम्ही लक्षात घ्या का तुम्ही 50-60 वर्ष निघून गेली असं कोणीतरी राजकीय पक्षानं बंद केला म्हणजे बंद व्हायचं पण हे पहिल्यांदा घडते तर सामान्य माणूस उभा राहतं आणि सामान्य माणसाच्या हाकेवर लोक हात देऊन महाराष्ट्राच्या कानात कोपऱ्यात या सगळा आवाज घातल्याने महाराष्ट्र चौफेर बनवतं आणि मरेपर्यंत सुद्धा राहणार नाही. कारण छत्रपतीने म्हटलं होतं खबरदार शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाने जर हात लावा तर कापले जा म्हणणारा आमचा छत्रपती होता. म्हणून आम्ही नतमस्तक होतोय छत्रपतीला. गर्व से कौम हिंदू है, गर्व से कौम मुसलमान है, गर्व से कौम बौद्ध है. आता हे संपलं. गर्व से कौम किसान है, ही देशाची शान है. यासोबत तालुक्यातील आमचे सर्व रिपोर्टर आणि आमची ऑफिस टीम दिवसरात्र एक करून या सगळ्या घडामोडी दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती आणि यापुढेही शेतकरी हिताच्या बातम्या दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद.